अनुराग। तर भगवान मॅचला लगेच सुरुवात होणार आहे। सगळे रेडी आहेत, चला लेट्स प्ले। KRC हंटर्स आणि MGV चॅम्पियन्स। पहिला चेंडू समोर होता, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिस झालंय, चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे। सामन्याला सुरुवात इथे होते, दोन्ही संघ असुसलेले आहेत, फायनल खेळायचे, फायनल जिंकायचे, उद्दिष्ट दोघांचं तेच असणार आहे। आणि पहिल्यांदाच इथे लांब चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईटची घोषणा होते पंचांकडून, एक अतिरिक्त धाव फलकावरती सुरुवात होते। MGV चॅम्पियन्स अकाउंट ओपन करतायत, खातं खोललंय त्याने एका धावेबरोबर। तर संभाजी हलनोर आणि अमर थोरात ही जोडी मैदानामध्ये। संभाजी ऑन स्ट्राइक, लॉफ करण्याचा प्रयत्न संभाजीचा, जरूर टायमिंग मिळालं नाही, स्लोवर वन चेंडू होता, गतीचा अंदाज नव्हता। मिड ऑन क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, धावा मिळण्याची शक्यता बिलकुल नाहीये। पहिलंच षटक, अत्यंत प्रभावी गोलंदाज नंदू कमलन। यास फुल टॉस होता आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, धावा 6। सात धावा, लेट पण थेट, 3 चेंडू घेतले खातं खोलायला, पण षटकाराने खोललंय। पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं आहे, ग्लान्स केला चेंडूला, मनगटाची जादू, सीमारेषा पार, धावा 4। पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे, सुरुवातीला नंदू कमलन प्रभावी राहिला होता 2 चेंडू मध्ये, मात्र त्यानंतर विस्फोट घडवलाय फलंदाज संभाजी हलनूर। वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, फलकावरती धावांची संख्या 12, 1 षटकार 1 चौकार, खेचत इरादे स्पष्ट आहेत फलंदाज संभाजी हलनूरचे। 10 षटकांची मॅच आहे, मोठी मॅच आहे, आणि असं असताना देखील आक्रमक इरादे आहेत। परत एकदा पुन्हा स्लोअर वन चेंडू, मात्र यावेळेस चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत आणि दिशा दिली, हुक केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली, धावा मिळतात 4। पॉवर प्ले पहिल्या 3 षटकांपर्यंत राहणार आहे, त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे आणि एकच पॉवर प्ले आहे, कुठलाही बॅटिंग पॉवर प्ले नाहीये। 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, आता कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे। आणि मला वाटतंय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक निवडलेले आहेत सीमारेषा, जिथं बॅट्समनची स्ट्रेंथ आहे तिथे इथे स्क्वेअर लेगला चेंडू, 1 धाव, पहिल्यांदाच धावून धाव पूर्ण करतोय फलंदाज संभाजी। आल्याबरोबर संभाजीनं षटकारानंच खातं खोललं, त्यानंतर 2 चौकार ठोकले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला। MGV चॅम्पियन 17 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये। चांगली सुरुवात आहे, वेल बिगिन इज हाफ डन असं इंग्रजीमध्ये एक थॉट आहे, चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश। सुरुवात कुठल्याही कामाची चांगली होणं हे खूप महत्वाचं आहे, पण बऱ्याच वेळा आपण आरंभशूर असतो, सुरुवात चांगली करतो आणि मग विसरून जातो। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, आपण बरेचसे संकल्प केले असतील, पण मला वाटते आजपर्यंत ते संकल्प बरेचसे कमी झाले असतील। उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, हलकस अपील तिथे, पंच निर्विकार आहेत, निश्चल आहेत, अविचल आहेत, त्यांच्यावरती कुठलाच परिणाम नाहीये आणि चेंडू निर्धाव आहे। दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज राहुल बाबर। पहिला चेंडू चांगला आलाय, संभाजी आणि अमर थोरात ही जोडी मैदानामध्ये स्ट्राइक एंड वरती। इथे पुन्हा एकदा संभाजी हलनोर यास ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे, वाईडिश मिड ऑफ, वेगात पोहोचतोय तिथे, थेट यष्ट्यांचा वेध घेतला पाहिजे होता, मात्र नेम चुकलेला आहे। नेम अचूक लागले पाहिजेत, जिथे नेम धरलाय तिथे बरोबर लागला पाहिजे। 18 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज परत एकदा राहुल।
यावेळेस फलंदाज स्ट्राईक एंड वरती अमर थोरात अजून खातं खोललेलं नाही. अमर थोरातने पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. तो उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा. फलकावरती धावा 19. MGV चॅम्पियन्स. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण पहिल्या षटकामध्ये संभाजीनं इरादा बनवलेला होता. पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवलेला आहे. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याची कला, गॅप मध्ये खेळण्याची कला या क्षेत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये असली पाहिजे. असा अप्पर कट, अप्रतिम फटका आणि पाठवलाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. काय सुरुवात आहे अमरची. षटकारानं सुरुवात, खातं दोघांनी षटकारानं खोललेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर. जरूर चेंडू मिस झाला, तिथं बॅटचं कनेक्शन झालं नाही. लांब होता चेंडू. चांगला चेंडू आहे. टिपिकल T20 स्टाईल बॉलिंग आपण म्हणतो की तिथे तुम्ही बघा कुठेही मॅच तुम्ही जर आंतरराष्ट्रीय सामना ऐकत असाल, समालोचक तिथे सांगतात की विकेट टू विकेट बॉलिंग केली पाहिजे. जर तुम्ही वन डे ऐकत असाल, जर तुम्ही टेस्ट ऐकत असाल तर ते म्हणतील विकेट टू विकेट केली पाहिजे. T20 मध्ये असा कुठलाच कॉमेंटेटर किंवा समीक्षक म्हणणार नाही की तुम्ही विकेट टू विकेट टाका. कारण इथे या क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे. इथे जर तुम्ही सरळ चेंडू टाकत असाल विकेट वरती तर तो बाहेरच जाणार आहे. तुम्हाला लांब टाकावा लागतो, फलंदाजाला खेचून आणावं लागतं बाहेर. आणि बऱ्याच वेळेस फलंदाज खेचून पुढे बाहेर आल्यामुळे, शफल झाल्यामुळे ICC ला काही नियम सुद्धा बदलावे लागलेले आहेत. वाईटचा जो नियम आला, बॅट्समन रीच टू द बॉल, त्यामुळेच आलाय. दुसरं षटक सुरू होतं इथे. खोलवर टप्प्याचा चेंडू. वाह वाह, काय शॉट आहे. दिमागदार चेंडूनी गाठली सीमारेषा. धावा 4. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. MGV चॅम्पियन्स 30 धावा. धावांचा झरा आव्यातपणे वाहतोय. मला झरा वाटत नाही, तो धबधबा आहे. कारण ज्या वेगानं फलंदाजी मैदानामध्ये बहरते, वेगाने फलंदाजी फुलते, तर हा धबधबा आहे. 2 षटक अव्याहतपणे दोघांनी बॅटिंग केलेली आहे आणि 30 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अजून पॉवर प्लेचं शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही चांगला स्कोर बनवला तर त्याचा फायदा पुढे जाऊन मिळतो. विकेट गमावलेली नाहीये, ही अजून एक ऍडव्हान्टेज MGV साठी. तर स्ट्राईक एंड वरती आता अमर आहे. अमर आणि संभाजी. लेंथ बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल कोणी. ओ हो, ड्रॉप कॅच. अमरला अमरत्वाचं वरदान आहे. जीवदान मिळालंय अमरसाठी. 2 धावा MGV चॅम्पियन्सला. कॅच होणं गरजेचं आहे. लिओ कॅच जितो मॅच आपण म्हणतो. एखादा कॅच सोडल्यानंतर तुम्हाला सामना सोडून द्यावा लागू शकतो क्रिकेटमध्ये. तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस वर्ल्ड कपची सेमीफायनल सुरू होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, स्टीव्ह वॉचा कॅच हर्षल गिब्सने सोडला होता. स्टीव्ह वॉ त्याच्या जवळ गेला, त्याला सांगितलं होतं की तू कॅच नाही सोडला, वर्ल्ड कप सोडलेला आहे. इथेही सेमीफायनल आहे. अमरचा कॅच सोडलाय, पुढच्या बॉलवरती अमरने चौकार ठोकलाय. जीवदानाचा फायदा कसा उठवायचा अमरला चांगलं माहिती. अगोदर त्याला जीवदान मिळाले आणि पुढच्या चेंडूवरती त्यानं चौकार खेचलेला. इथे कड आतली आहे त्यामुळे चेंडू खाली राहिला. विकेट किपरच्या एकदम समोर पडला. धावा मिळणार नाहीत. फलकावरती धावा 36 आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. 36 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात धमाकेदार आहे MGV चॅम्पियन्सची. हो, परफेक्ट बुंद्यात टाकला होता चेंडू. खांडून काढावा लागला चेंडूला. 1 धाव जरूर मिळेल अमरला, मात्र बुचकळ्यात टाकणारा हा चेंडू होता. मारण्याच्या मूड मध्ये होता तो. या अगोदर चौकार मिळाला होता त्याला. चेंडूची फ्लाइट बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की मी फेकून देईन हा चेंडू कुठेच्या कुठे,
पण बघितलं की चेंडू एकदम एकदम खोचला होता तो. पुन्हा एकदा तोच होता, मात्र थोडासा वर आला. फुल टॉस होता आणि त्याचा फायदा उठवलाय संभाजीनं. धावा मिळतायत 6. त्रेचाळीस धावा फलकावरती. धावेष्टीच्या बाहेर आहे यावेळेस, वाईड असेल. एक अतिरिक्त धाव येथे फलकावर. 44. पहिल्या 3 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये फलंदाजांचं राज्य मैदानामध्ये सुरू आहे. निर्विवाद वर्चस्व फलंदाजांनी गाजवलेलं आहे. संभाजी आणि दुसऱ्या बाजूला अमर, दोघांनी बॅटिंग केली. फुल टॉस इथे आणि पुन्हा एकदा धावा 6. बघा, 3 षटक पॉवर प्ले संपला आणि 50 धावा फलकावरती. अर्धशतकी भागीदारी अमर आणि संभाजी या दोन्ही सलामीवीरांमध्ये. पहिले 2 बॉल डॉट खेळला होता संभाजी, पण तिथून तो जो सुरू झाला तो काही थांबायला तयार नाही. म्हणजे आपण बघतो ना कोकणातला पाऊस एकदा सुरू झाला की तो थांबत नाही, अवखळ असतो कोकणातला पाऊस. पुण्याकडचा पाऊस थोडीशी रिपरिप असते, येतो कधी थांबतो, कधी उघडतो, कधी पुन्हा बरसतो. पण हा अवखळ कोकणातला पाऊस आहे. संभाजी आणि त्याच्याबरोबर अमर 3 षटकांमध्ये दोघांनी तब्बल 50 धावा फलकावरती लावल्यात आणि धावांचे स्काय स्क्रेपर्स उभे राहणार आहेत. मिलेनियम कंपनीची हीच ओळख आहे की ते स्काय स्क्रेपर्स उभे करतात, स्ट्रॉंग मजबूत इमारती उभ्या करतात. त्यांनाही माहिती आहे की मजबूत इमारत उभी करायची असेल तर ती जादूची कांडी फिरून उभी राहत नाही, तर तिथे पाया रचावा लागतो. आणि संभाजी मयूरनं हा पाया रचलेला आहे, मजबूत पाया. पुन्हा एकदा 4. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. अमरचा कॅच सोडलेला आहे आणि ही जखम जी झालेली आहे ना ती आता भळभळत राहणार आहे. जशी अमरच्या बॅट मधून चौकार षटकार बाहेर पडतील, ही जखम कोरडी होणार नाही, ती भरून येणार नाही, ती बळबळत राहणार आहे. परत एकदा उंच फटका. ओ, पुन्हा जीवदान अमरला. मी मगाशी सांगितलं होतं की अमर अमरत्वाचं वरदान घेऊन आलेलं आहे आणि वरदान मिळण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करावी लागते, तेव्हा परमेश्वर प्रसन्न होतो. अमरनी कोणाची तपश्चर्या केली मला माहित नाही, पण त्याला 2 जीवदानं मिळालेली आहेत. 55 धावा आणि संभाजी आता स्ट्राइक एंडवर. उंच फटका, परत एकदा कॅच होण्याची शक्यता आहे. तिथे पुन्हा कॅच सुटलेला आहे. पुरी भाजीच्या पुऱ्यांना मला वाटतं तेल नव्हतं, आता जास्त तूप होतं की काय, कारण इतके कॅच सुटतायत. 56 धावा फलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये, दोघांनाही जीवदान मिळत आहे, संभाजीलाही मिळत आहे आणि एका बाजूला अमरला सुद्धा 2 जीवदान मिळालेली आहेत. कुठल्या हो काय शॉट आहे, जबरदस्त कलात्मकतेचा आविष्कार. धावा मिळत आहे 4. जबरदस्त फलंदाजी. अमर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संभाजी.
60 धावा फलकावरती, चौथं षटक सुरू आहे. काही परिणाम नाहीये, पॉवर प्ले असू द्यात नसू द्यात, पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा तोच धडाका आहे धावांचा. परत एकदा उंच फटका, इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, अद्भुत झेल. आणि पहिला फलंदाज अमर होईल इथे बाद. 60 धावांची भागीदारी अखेर खंडित, एक गडी बाद 60, एमजीबी चॅम्पियन. सन्माननीय चौगुले सर यांचं आगमन इथे झालेलं आहे. मिलेनियम प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चौथं षटक मैदानामध्ये आहे आणि चौथ्या षटकामध्ये फलकावरती धावा, एक गडी बाद 60 आतापर्यंत लागले गेलेले आहेत. अजून चौथं षटक संपलेलंही नाहीये. अमरची 2 जीवदान आणि त्याचा फायदा घेत अमरनं मजबूत फलंदाजी उभी केली. बाद होण्याच्या पूर्वी अमरनं तब्बल 23 धावा, 11 चेंडू मध्ये 23 धावा फटकावलेल्या आहेत आणि 60 वरती पोहोचलेत एमजीबी चॅम्पियन. उजव्या बाहेर चेंडू पंच केला, कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे, अडवतो चेंडू. 2 धावा इथून प्राप्त होणार आहेत आणि फलकावरती एकच धाव प्राप्त होते. 61 धावा, 4 षटकांचा खेळ संपला. एमजीबी चॅम्पियन 61 फॉर लॉस ऑफ 1. चला, मॅचला सुरुवात झालेली आहे. 4 षटक, पहिली 4 षटक फलंदाजांचं वर्चस्व मैदानामध्ये राहिलं. सलामीवीरांनी दमदार सलामी दिली 60 धावांची. अमर बाद झालेला असेल तरी त्याच्यानंतर संभाजी आणि आताच नुकताच मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज तुषार. 4 षटक संपलेली आहे. तर मी चौगुले सरांकडे घेऊन जातो आपल्याला. सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. गुड मॉर्निंग मिलेनियम. सकाळचं सत्र आता माझे मित्र जे आहे ते मराठीत करतात, त्यामुळे मी हिंदीमध्ये करतो. गुलाबी थंडी आणि मिलेनियम प्रीमियर लीग यांचं एक असं नातं आहे. दरवेळेला आपण डिसेंबरमध्ये मिलेनियम प्रीमियर लीग डिसेंबर जानेवारीमध्ये करतो. तो अभी मैं चलता हूँ संभाजी ने मुझे सुबह व्हाट्सएप पे एक मैसेज आ गया कि संभाजी ने 150 व्हाट्सएप ग्रुप में मैसेज भेजा है कि मेरी बैटिंग सुबह देखो करके. मैं देखा सुबह 4 बजे मुझे किसका मैसेज आ गया, तो देखा तो संभाजी का मैसेज, साहब मेरी बैटिंग देखने के लिए आ जाओ. मैं बोला जरूर आएंगे, संभाजी की बैटिंग देखेंगे. तो सब जैसा उन्होंने बोला वैसा ही आज खेल रहे संभाजी. ऑफ साइडचा मारा केलेला होता, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिसफील्ड आणि धक्कादायक होऊ शकता. 1 रन, खरं 1 रन पळून काढलेला आहे. तो मुझे लगता है संभाजी आज एक कमाल करने वाले हैं. जो पर्वतों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं, जो पर्वतों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं, और जो तूफान से टकरा जाए उसे संभाजी कहते हैं. तो देखते हैं संभाजी आज क्या करते हैं. और ऑफ साइड को पॉइंट की तरफ से खेल दिया है, खनखनी चौकार. और इस बीच में इस मैच में जो सबसे ज्यादा जान लाता है वो संग्राम सर गए. अभी संभाजी बैटिंग करने के लिए तैयार. और एक मजे की बात बोलता हूं, संभाजी के सासू ससुरे आज गांव जाने वाले थे. संभाजी ने बैठा करके रखा, मेरी बैटिंग देख के ही जाओ आप. और देखिए मैंने जैसा बोला वैसा छक्का मार के संभाजी ने दिखा दिया है. और उनकी वाइफ ने मराठी मूवी का टिकट भी बुक किया था संभाजी के, लेकिन संभाजी ने बोला भाई मेरी मैच देख, बाद में मैं शाम को तुमको मूवी को लेके जाता हूं. और नहीं हुआ.
और अच्छी बैटिंग संभाजी द्वारा। हॅलो हॅलो हॅलो. आणि तुम्ही मराठी चित्रपटाचा उल्लेख केला. जर मराठी चित्रपट बघायला जायचं असेल तुम्हाला तर माझे बंधू हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला क्रांतिज्योती विद्यालय सध्या चित्रपटगृहात सुरू आहे. आपण अवश्य तिकीट काढून बघायला जा. आणि तुम्ही जो पिक्चर बघितला मी तो पहिल्याच दिवशी बघितलेला होता. सुंदर पिक्चर आहे. ज्यांनी ज्यांनी मराठीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी क्रांतिज्योती विद्यालय आज संध्याकाळी आपल्या बायकोबरोबर बघायला काहीही हरकत नाहीये. तर जाऊया आपण मैदानात. आणि उचलून खेळलेला आहे आणि सनसनी छटका. डीजे बजा, आवाज नहीं आ रहा है. हेलो डीजे, ये पुराना गाना हो गया, फ्लिपाची बजाओ. तो संभाजी का खनखनी षटकार. उठा के खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से मिस हो गए. मैं इधर कैश के बिना जो भी प्राइज है कैश में लाके दिया तो ही मैं अनाउंस करूंगा. क्रेडिट कार्ड, जी पे मैं एक्सपेक्ट नहीं करता. बिटकॉइन भी मैं लेता नहीं हूं. तो जो भी किसके नाम से प्राइज अनाउंस करने वाला है कृपया कैश में हमारे पास लाके दे. और ये डीप बैकवर्ड के ऊपर खनखनी चौकार संभाजी का. आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे. और इसी के साथ हाय कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए. हॅलो हॅलो. कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए. धन्यवाद. 5 षटकांचा खेळ संपला. 82 धावा MGV चॅम्पियन्स. तर अर्धशतक फलकावरती संभाजीचं लागलेलं आहे. 53 धावा मात्र 17 चेंडूमध्ये 5 षटकार 5 चौकार. संभाजी राहिलेला नाही, तो ज्वालामुखी झालेला आहे. संभाजी नावाची सुनामी मैदानामध्ये आलेली आहे आणि प्रचंड विध्वंस संभाजीने इथे मैदानामध्ये मांडलेला आहे. 16व्या शतकामध्ये आम्ही छत्रपती संभाजी राजांना बघितलं होतं. इतिहासामध्ये त्यांना अभ्यासलं आहे. एकाच वेळेस 10 शत्रूंना अंगावरती घेत महाराष्ट्र भूमीचं रक्षण करण्यासाठी सतत घोड्यावरती रपेट करत 9 वर्ष औरंगजेबाच्या 5 लाख फौजेशी सामना केला. इथे सुद्धा संभाजीचा दुसरा अवतार आम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय. खतरनाक फलंदाजी. तुषार आता समोर आहे. एक गडी बाद. फुलटॉस चेंडू तुषारसाठी मिड विकेट. मिड ऑन तिथे तयार आहे. धावबादची संधी आहे मात्र संभाजी असा सहज सापडणार नाही तुम्हाला. विलक्षण वेगानं धाव पूर्ण करत संभाजी पुढे घेऊन जातोय. आपला स्कोअर 83 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतक त्यांनी हा पाहता पाहता मारलेला आहे. गोलंदाज संभाजीसाठी सकाळच्या न्याहारीचे कांदे पोहे दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे, ज्या पद्धतीने या गोलंदाजीवरती ताव मारलेला आहे, वाह. पुन्हा एकदा संभाजी समोर. गोलंदाज कुशवंत. डावेष्टीवर टाकलेला चेंडू डावेष्टीच्या बाहेर. वाईडची घोषणा इथे होते. एक अतिरिक्त धाव फलकावरती. पुन्हा एकदा सगळीकडून धावा मिळत आहेत. आज तुम्हाला वाईडने मिळत आहेत, कधी ओव्हर थ्रोज मिळत आहेत, कधी कॅच सुटल्यानंतर मिळत आहेत, चौकार षटकारांनी तर मिळतात. या 10 षटकांमध्ये एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला असणार आहे दोन्ही डावांमध्ये. हो, चांगला चेंडू होता. ग्लान्स करायचा प्रयत्न थोडासा मिस झाला मात्र धावबाद. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. इसकी कोई ज़रूरत नहीं थी क्योंकि रन रेट बहुत अच्छा था. रिस्क लेने की कोई ज़रूरत नहीं थी. लेकिन बोलते हैं ना
षटक सुरूच आहे. एक यश इथं मिळतंय. 6व्या षटकामध्ये 84 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एमजीबी चॅम्पियन्स. संभाजी एका बाजूने ठाण मांडून आहे तर नवीन फलंदाज अक्षय दाखल होतोय. चांगला चेंडू होता अक्षयचा. गुड लेंथवरती टाकल्यानंतर हलकासा बाहेर निघाला चेंडू. अपील तिथे जोरदार आहे मात्र पंचांवरती काही परिणाम नाही. धन्यवाद डीजे. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये उंचापुरा तगडा ताकदवान खेळाडू. या परिस्थितीमध्ये अक्षयकडून अधिक वेगवान फलंदाजीची अपेक्षा असेल. यास हुक करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग वरून फेक परत येईल. एक धाव. खूप कमी वेळा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं या मॅच मध्ये. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना या सामन्यामध्ये अधिक चांगली जबाबदारीने कामगिरी करावी लागेल. धावा रोखाव्या लागतं. विशेषतः संभाजीला कसं रोखणार आहे ते, संभाजी नावाचं वादळ कसं रोखणार आहे हे बघणं जास्त रंजक ठरणार आहे. गोलंदाज कुशवंत. यास उंच फटका आणि पुन्हा एकदा संभाजीचं टायमिंग जबरदस्त. संभाजी परफेक्ट. संभाजी नावाचं वादळ मैदानामध्ये आहे आणि असं म्हणतात की वादळ जर आलं ना तर हताशपणे फक्त माणूस वादळाकडे बघू शकतो, काही करू शकत नाही. पुन्हा एकदा सरळ बॅटनं पंच केला चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. नंदू तिथे अडवतोय. एकच धाव संभाजीसाठी. 6 षटकांचा खेळ संपला. 92 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एमजीबी चॅम्पियन्स. तर नवीन षटकाची सुरुवात पुन्हा एकदा मी स्वागत करतो चौगुले सरांचं. तर बहुत ही अच्छी शुरुआत कही जा सकती है. संभाजी ने तूफान लाया है और सब सोसाइटी में सुबह सुबह बोल के आए कि काम धंधा छोड़ो और सुबह सुबह यूट्यूब पे मेरी मैच देखो, और वैसा ही वो कमाल कर रहे हैं. और 20 गेंदों में 60 रन बनाए. 300 का स्ट्राइक रेट है. सुबह सुबह क्या खा के, पुणे का वड़ा पाव खा के आए क्या क्या खा के आए मालूम नहीं है, वो चेक करना पड़ेगा. और नंदापुर साहब ने अभी तक मुझे लगा नहीं कि प्राइस कुछ अनाउंस किया है क्या नहीं है, तो नंदापुर साहब को भी हम पूछेंगे कितना प्राइस देने वाले हैं. अनूप साहब को भी पूछेंगे. दोनों की टीम है तो जो प्राइस ज्यादा देता है, कौन बोली ज्यादा लगाता है वो भी देखेंगे. और रुपेश पवार गए 7 एमपीएल से खेल रहे हैं, कोकण से आते हैं. पवार है तो समझ जाइए कि 7 साल से एक ही साइड पे टिके हुए हैं फेमी स्टिक लगा करके केआरसी में. और स्क्वायर लेग के ऊपर खेल है. 1 रन भाग के कंप्लीट कर दिया है. अक्षय भी अच्छी बैटिंग करते हैं, गेंदबाजी भी करते हैं, अच्छे अष्ट पहलू है. तो देखते हैं वो आज संभाजी के साथ मिलके क्या कमाल करते हैं. और उठा के खेला है मिड विकेट की तरफ. मिस फील्ड. थैंक यू डीजे. थैंक यू. I don't shocked after seeing the trailer of Toxic, but I totally shocked after seeing the fielding of KRC Hunters. तो जाते हैं मैदान में. वापस वही मिड विकेट की तरफ खेला है, लेकिन इस बार एक ही रन मिलेगा. तो संभाजी 61 पे खेल रहे हैं. और उठा के खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से मिस हो गए. अक्षय उनका साथ दे रहे हैं 6 के ऊपर. और बाबर अपनी बॉलिंग करते हुए.
और उठा के खेल है कवर की तरफ, एक और 4 रन। और इसी के साथ स्कोर हो गया है 102। तालियां बजानी नहीं चाहिए। स्कोर हो गया है 102, 102। डीजे गाडी लावा काय तर नुसतं म्युझिक लावू नका. मी मायकल जॅक्सनचा फॅन नाहीये. डीजे केळेवाली असेल तर लावा. आणि संभाजी उचलून खेळलाय सरळ मिडॉन की तरफ आणि सारन सारन. आणि स्कोर झालेला आहे 108. आता माझे फेलो कॉमेंटेटर करतील, त्यांना विचारायचं आहे संभाजी खरंच काय खाऊन आलेले आहेत मला कळत नाही, कारण जो बॉल बसतोय तो सीमारेखा पार जातोय. स्कोर झालेला आहे 108, 108. 6 षटकांचा खेळ संपला. धन्यवाद सर. काय खाऊन आलात विचारलं तर इथला प्रत्येक जण सांगेल त्याने काय खाल्लेले. पुरी भाजी बस. त्यापेक्षा वेगळं आज कुणी काही नाश्ता केलेला नाहीये. सगळ्यांनी पुरी भाजीच खाल्लेली आहे. आणि तुम्हाला मला एक गंमत सांगायला लागते. संभाजीने सांगितलंय की जर तो फायनल जिंकला तर बायकोला 5 लाखाचा हार देणार आहे म्हणून. तर संभाजीने, वहिनी तुम्ही जर माझी कॉमेंट्री ऐकत असाल तर संभाजीने मला सकाळीच आश्वासन दिलंय जर त्यांनी MPL ची फायनल जिंकली तर तुम्हाला 5 लाखाचा हार तो देणार आहे असं सांगितलेलं आहे. मी कन्फर्म तुम्हाला ऑनलाईनच केलेला आहे, कारण तो मला सांगायचा आणि तुम्हाला देणार नाही, त्यामुळेच मी कॉमेंट्रीमध्ये अनाऊन्स केलेला आहे तुम्हाला. वाह वाह वाह, काय फटकाय. उंचच उंच, लांबच लांब, क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. 6 धावा. अक्षयच्या फलंदाजीला सुद्धा आता धुमारे फुटलेले आहेत. एकटा संभाजी होता एका बाजूने, आता दुसऱ्या बाजूने अक्षय पण सुरू झालेला आहे. कमालीची बॅटिंग या मैदानामध्ये. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फेडणारी फलंदाजी, प्रेक्षकांचे डोळे तृप्त करणारी फलंदाजी. अक्षय उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे लेंथ बॉल होता, खूप चांगला फटका आहे, कारण हा चेंडू खेळणं खूप कठीण असतं. 1 धाव प्राप्त होणार आहे. स्ट्राईक एंड वरती परत एकदा संभाजी हळनूर. 24 चेंडू मध्ये 71 धावा, 7 षटकार आणि 6 चौकार. आज बेधुंद फलंदाजी. चक्रीवादळ मैदानामध्ये आहे, सुनामी मैदानामध्ये आहे. संभाजी नावाचा ज्वालामुखी इथे फुटलेला आहे. यास परत एकदा फटका मिस टाइम आहे. वरची कड लागल्यानंतर कव्हर पॉइंट क्षेत्राकडे 1च धाव प्राप्त करेल संभाजी. इथून 121 वरती पोहोचतायत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये MGB चॅम्पियन्स KRC हंटर्स. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मला वाटतं तो निर्णय अंगलट आलेला आहे का, निर्णय चुकलेला आहे का, कारण ज्या पद्धतीची सलामी झाली 60 धावांची, त्याच्यानंतरही धावांचा ओघ कुठेच थांबला नाही, कुठे आटला नाही. धावांचा झरा अव्याहतपणे वाहत राहिलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, कनेक्शन खराब आहे, चेंडू चांगला आहे. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अक्षय एखादा चेंडू चांगला येतोय, मात्र कन्सिस्टन्सी, तीच दिशा, तोच टप्पा राखणं गोलंदाजांना सुद्धा थोडंसं कठीण गेलेलं आहे. पूर्वी राज कपूरच्या हिरोईन्सला पदर सांभाळणं कठीण जायचं. 1 धाव देखील मिळणार नाही इथे. धावफलकावरती 121 तिथेचे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू. माफ करा, 122 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 122. 8 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. संभाजी 72 तर अक्षय 9 चेंडू मध्ये 19 धावा. आणि शेवटची 2 षटके शिल्लक आहे, जी हाणामारीची षटके, मारझोडीची षटके, तोडफोडीची षटके. आणि संभाजी स्ट्राईक एंडलाय आणि चौगुले सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर आता नवीन शायरी पण सांगतो. सकाळी सकाळी 1 मिनिटाचा गॅप आहे तर होऊन जाऊन दे. जिसका कोई नहीं होता उसका मोबाइल होता है, जिसका कोई नहीं होता उसका मोबाइल होता है, और जिसका मोबाइल होता है
वो इंसान किसी का काम का नहीं होता है। जिसका मोबाइल होता है वो इंसान किसी काम का नहीं होता है। तो मैं एक आज प्राइज अनाउंस करने वाला हूं। संभाजी ने 3 रन भाग के लिए तो 500 रुपए मेरी तरफ से, और उठा के खेला है फाइन लेग की तरफ, लेकिन कोई मौजूद नहीं। संभाजी 3 रन पळून काढले आणि नो बॉल। फ्री हिट आहे काय अंपायरचा, बघूया। फ्री हिटचा इशारा अंपायरचा। म्हणजे आपण संभाजीला मला सांगायचं आहे, जर त्यांनी 3 रन पळून काढले तर कॉमेंट्रेटर तर्फे त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल, कारण चौके छक्के तर ते मारतातच। मला बघायचं आहे 3 रन पळून काढतात काय। हा फुल टॉस आणि अक्षयने पूर्णपणे फायदा घेतलेला आहे आणि षटकार। रुपेश पवार, थँक्यू डीजे। रुपेश पवारला काय करायचं कळीना झालेलं आहे, कारण प्रत्येक चेंडू सीमारेखा पार जात आहे आणि याच्यात स्कोर झालेला आहे 130, 130। 9th ओवर इन प्रोग्रेस। डिस्कशन के ऊपर डिस्कशन, लेकिन आप जो डिस्कशन है उसको मैदान में जब तक उतारेंगे नहीं तो उसका कोई फायदा नहीं होता है। और रुपेश पवार गए 7 साल से मुझे बोल रहे कि रत्नागिरी आफूस मुझे ला के देंगे, अभी तक मिला नहीं है। और नंदापुर साहब ने डिक्लेयर किया है कि संभाजी ने सेंचुरी मारेंगे तो 5,000 रुपीज देंगे। तो नंदापुर साहब से पहली प्राइज आ चुकी है कि और प्ले थोड़े इंजर्ड होके बाहर आ गए लगता है। देखते हैं, पहला प्राइज आ चुका है 5,000 का संभाजी के लिए। सेंचुरी मारने के बाद मिलेगा। इसी के दौरान स्कोर हो गया है 130। 9th ओवर इन प्रोग्रेस। संभाजी खेल रहे हैं 73 पे और अक्षय खेल रहे हैं 25 पे। रोहित अनवर थोड़ा साइड को हो जाए, थैंक यू। अब वापस उठा के खेलने की चाहते थे, लेकिन पूरी तरह से मिस हो गए, कोई रन नहीं है। और अक्षय अच्छी बैटिंग कर रहे हैं। और लेग साइड को उठा के खेला है 6 रन फाइन लेग की तरफ। देखेंगे गेंद आती है क्या। 136 स्कोर हो गया है। तो जब तक बॉल आ गया है तो इसी दौरान स्कोर हो गया है 136। 9th ओवर इन प्रोग्रेस और अक्षय खेल रहे 31। रन रेट है 258 का और संभाजी खेल रहे 73। रन रेट है 280 का। वापस खेलना चाहते थे स्क्वायर लीग की तरफ, लेकिन दूसरा रन भाग देने की कोशिश, खतरनाक हो सकता है लेकिन मिसफील्ड। इन्वेस्टमेंट तो उसी दौरान 1 मिनट का गैप है, तो एक शायरी सुना देता हूं। स्कोर हो गया है 138 और उठा के खेला है कवर की तरफ और रुपेश पवार का शानदार कैच।
دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب आता कसं वाटतंय डीजे झोपेतून उठल्यासारखं वाटतंय रॅपचिक गाणं लावलेलं आहे डीजेनी مكان خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة थँक्यू डीजे थँक्यू तो इसी दौरान एक विकेट का पतन हो गया है। अक्षय अच्छी बैटिंग करके आउट हो गए। रुपेश पवार ने अच्छा कैच पकड़ा। और उठा के खेलना चाहते थे लेकिन स्क्वायर लेग की तरफ गई। एक रन भाग के कंप्लीट किया। दूसरा रन लेना चाहते थे संभाजी ने ना कह दिया। तो इसी दौरान स्कोर हो गया 139 फॉर 3 नाइन्थ ओवर कंप्लीट हुए। तो मैं एक शेर सुनाता हूं। एक कलयुग है साहब या भीड़ को रश कहते हैं। एक कलयुग है साहब या भीड़ को रश कहते हैं और जो भीड़ में पसंद आ गई उसे क्रश कहते हैं। तो इसी दौरान मैं अपने फेलो कमेंटेटर को दूंगा। ये लास्ट ओवर है लगता है 10th ओवर। देखेंगे उनकी मराठी में अच्छी शानदार कॉमेंट्री। और मैं उनको एक बोलना चाहता। थँक्यू धन्यवाद चौगुले सर। जाऊ मैदानामध्ये शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि फलकावरती धावा आहेत तब्बल 139। तर फुल टॉस बॉल बॅटची बाहेरची कड घे चेंडू थर्ड मॅनच्या बाजूला क्षेत्ररक्षक मागे चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4। ركزت البطريق ولا سبت فيما يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله शतकाच्या उंबरठ्यावरती असलेला संभाजी अळनोर मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच आहे। त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती पण खूप वेळा तो नॉन स्ट्राईक एंडलाच थांबलेला आहे। जवळपास मागच्या 2 षटकांमध्ये त्याला स्ट्राईक खूप कमी मिळाली। अक्षय स्ट्राईक एंड वरती उजव्या यष्टीच्या बाहेर इथे यष्टीरक्षकाकडून चूक आहे आणि धाव प्राप्त होईल। एक संभाजी स्ट्राईक एंडला पोहोचतोय। सलामीचा फलंदाज मागचे 10 षटक खेळपट्टीवरती त्यानं मुक्काम ठोकलेला आहे। मगाशी सर म्हटलं होतं की 4 वाजता कधीतरी त्यांचा मेसेज आला। मला वाटतं ते इथूनच मेसेज पाठवला असेल त्यांनी कारण बेडिंग टूथब्रश घेऊनच मैदानामध्ये आहे संभाजी। 10 षटक खेळपट्टीवरती ठाण मांडलेलं आहे। 73 धावा वैयक्तिक उभ्या केल्यात। फुल टॉस बॉल बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट वेगात सीमारेषा चिरून पाडून तोडून फोडून भेदून 4 रन। Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion। थँक्यू डीजे। 77 धावा संभाजी। शतकापासून अजूनही तो 23 धावा दूर आहे। 4 चेंडू शिल्लक आहेत। मला वाटतं 4 षटकार आले तर शतक होऊ शकतं। डाव्या यष्टीवर टाकलेला हा चेंडू दिशा दिली खूप सुंदर फटका ग्लान्स फाईन ग्लान्स धावा मिळतील 4। संभाजीच्या बॅट मधून धावांचा धबधबा सुरूच आहे। सलग 10 षटक तो सुरू राहिला थांबायला तयार नाही। फलकावरती धावा 152 दीड शतक पूर्ण झालेला आहे। 152 धावा फलकावर संभाजी हळनोर वैयक्तिक 81 धावा। शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि संभाजीची फलंदाजी बहरते। इथे एकच धाव प्राप्त होणार आहे। दुसऱ्या धावेसाठी संधी निश्चित नाहीये। 153 वरती पोहोचतायत। अजून काही चेंडू शिल्लक आहेत। 153 7 धावा जर अजून फटकावल्या गेल्या 160 पूर्ण झाल्या तर गिरीश सरांकडून 5000 रुपयाचं बक्षीस आहे संघासाठी। फुल टॉस बॉल कव्हर्स मध्ये फटका आहे। गॅप मध्ये जरूर आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल। 1 धाव केवळ प्राप्त होते। 154 धावा खूप सुंदर बॅटिंग सदाहरित फलंदाजी बघायला मिळाली। पहिल्या बॉल पासून ज्या धावा सुरू झालेल्या आहेत त्या कधीच अशी वेळ आली नाही की धावा थांबलेल्या आहेत। षटक संपलेलं आहे आणि याबरोबरच 10 षटकांचा खेळ संपतोय। फलकावरती 154 विजयासाठी 155 धावांचं आव्हान आहे। चला क्षेत्ररक्षण थँक्यू डीजे। क्षेत्ररक्षणासाठी लगेच या। खरं तर सकाळी सकाळी मला लवकर उठून झुंबाला यायचं होतं। मी प्रयत्न केला
कारण पुण्याच्या ट्रॅफिकमुळे अर्धा तास लेट पोटलो, त्यामुळे मला जयश्री मॅडमचा झुंबा बघता आला नाही, नाहीतर मी नक्कीच झुंबा केला असता. आणि गेली आम्ही आणि अभिलाषला पण आपण विचारू, आपण वुमन प्रीमियर लीग पण घेत होतो, तर यावर्षी वुमन प्रीमियर लीग काय मला दिसत नाहीये, तर अभिलाषला विचारू वुमन प्रीमियर लीग त्यांनी कॅन्सल का केली हे त्याला नंतर आपण मुलाखत घेऊन विचारू. MGV चॅम्पियन्स 154. और टॉस के लिए वी आर चैंपियन के कैप्टन और NIB के कैप्टन स्टेज की तरफ आ जाए. वी आर चैंपियन के कैप्टन और NIB के कैप्टन टॉस के लिए स्टेज की तरफ आ जाए. और गिरीश सर, अनूप सर और नदाबुल साहब को भी रिक्वेस्ट है कि वो भी स्टेज की तरफ आ जाए. तो नेक्स्ट सेमीफाइनल का अभी टॉस हो जाएगा. बघा चांगली फलंदाजी बघायला मिळाली MGV चॅम्पियन्स कडून. संभाजी हळनूर 82, अमर थोरात 23, 11 चेंडू 3 चौकार 1 षटकार. तुषार पाटील लवकर बाद झाला, मात्र अक्षयनं त्यानंतर चौथ्या क्रमांकावर 14 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी खेळली, 4 षटकार 1 चौकार. तेजसनं देखील शेवटच्या सत्रामध्ये 1 चौकार खेचत 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि आता नवीन मॅचचा टॉस देखील इथे होणार आहे. तर जर DJ केळेवालीचं गाणं असेल तर लावा, तेवढंच एक डान्स करून घेतो मी. मौके पे चौका मारेंगे. संभाजी बस नाम ही काफी है. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. ले फिर आ गए. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. संभाजी बस नाम ही काफी है. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. ले फिर आ गए. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. We are champion captain, please come fast. जल्दी आओ स्टेज के पास. We are champion captain. I request Nandapaka sir, Girish sir, Anup sir, please come near the stage for tossing the coin for the second semi-final. डोळत डोळ भरून हाताला धरून नेणार का? लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का? डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का? लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का? रय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? I request Chogule sir to come near stage. Chogule sir, Sangram sir, stage के पास आओ.
We are champions won the toss. Choose for fielding. कुछ बोलना चाहता है विनोद? बोलना कुछ नहीं चाहते हैं लेकिन नहीं फील्डिंग इसके लिए चूज किया कि चेस करने में हमारे प्लेयर थोड़ा एक्सपर्ट है और हमारे पास बैटिंग लाइनअप बहुत आगे तक है, 7-8 नंबर तक है, तो हम चेस करने में ज़्यादा विश्वास रखते हैं। तो फाइनल में जाओगे? हाँ, ये मैच जीतने के बाद तो फाइनल में ही जाना है सर, लेकिन ये मैच बहुत कांटे की होने वाली है। हमारे अपोनेंट टीम भी बहुत धाकड़ है, तो ये मैच खेलने और देखने में बहुत मजा आने वाला है। ओके, थैंक यू। आगे बढ़ते हैं एनआईबीएम टीम के टीम मैनेजर निखिल से। वो क्या निर्णय लेते वो बोलेंगे। नहीं, ऑलरेडी उन्होंने डिसीजन लिया फील्डिंग करने वाले, तो अभी मोस्टली ये प्लान रहेगा कि टारगेट ज़्यादा देंगे और तीनों एस्पेक्ट्स में फील्डिंग, बॉलिंग और बैटिंग में 100% देना है। टारगेट क्या रहेगा रन? ये ग्राउंड पे अबाउ 150 ऑलमोस्ट टारगेट रहना चाहिए, जो बैटिंग पिच है वो हिसाब से। लेकिन अभी एनजेबी चैंपियन ने फर्स्ट सेमीफाइनल में 156 रन मारा है, तो आप क्या एक्सेप्ट रखते हैं? वही टारगेट 150 अबाउ ही रहना चाहिए, 150 160, तो आगे वाले टीम के लिए चेजिंग के लिए डिफिकल्ट हो जाएगा और बॉलिंग लाइन ऑन लेंथ मेंटेन करना बहुत जरूरी है यहाँ पे। थैंक यू निखिल। ठीक है, दोनों टीम के कैप्टन को ऑल द बेस्ट। नवीन मॅच ची उद्घोषणा झालेली आहे, टॉस पण झालेला आहे, मात्र मैदानामध्ये केआरसी हंटर्स फलंदाजीला उतरलेत। पहिलं षटक सुरू आहे, एक धाव फलकावरती आलेले नंदू कमलन आणि पवार दत्ताराम। सलामीची जोडी, फुल टॉस होता, हुक करण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू मिळतात धावाच्या। काल ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, खरं तर ते डिसेबल आहेत, मात्र असं असताना देखील अतिशय सुंदर हिंदी आणि इंग्रजीतून जे समालोचन करू शकतात, परमेश्वराची एक देणगी त्यांना प्राप्त झालेली, वरदान प्राप्त झालेलं आहे। अनिल सर आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। पहिलं षटक इथे सुरू आहे महेश काळेचं आणि सलामीची जोडी इथे पुन्हा एकदा खेचून मारला चेंडू स्क्वेअर लेगला। क्षेत्ररक्षक आहेत इथे, थ्रो देखील तितकाच विलक्षण वेगवान, चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय। क्षेत्ररक्षणामध्ये एमजीबी चॅम्पियन्स अत्यंत प्रभावी काम करते आणि फलकावरती धावांची संख्या 2 आहे। षटक क्रमांक पहिलं सुरू असं, माफ करा, 8 धावा फलकावरती आहेत। पहिलं षटक संपलेलं आहे। केआरसी हंटर्स 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर 54 चेंडूमध्ये अजून 147 धावा त्यांना हव्यात। धावांचा खरं तर एक मोठा डोंगर उभा राहिलेला आहे, डोंगर म्हणता येणार नाही, धावांची एक मोठी उंच इमारत उभी राहिलेली आहे। मिलेनियम ज्या प्रकारे इमारती बांधतात, उंच उंच स्काय स्क्रेपर्स उभे करतात, तशीच ही धावांची उंच इमारत उभी राहिलेली आहे। आणि आता ही इमारत उद्ध्वस्त करण्यापेक्षा याच्यापेक्षा मोठी इमारत बांधावी लागणार आहे केआरसी हंटर्सला। सरळ बॅटनं चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन कडे, सीमारेषेवरती चेंडू, फेक देखील वेगवान येते, मात्र फलंदाज पूर्ण करेल 2 धावा आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे। नंदू कमलन, दत्ताराम पवार, सलामीची जोडी, थोडीशी संत सुरुवात, सावध पवित्रा, मात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकते। तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्त व्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है। का तशी परिस्थिती इथे येईल का? या उंच फटका, लाजवाब टाइमिंग
SJ J J J. सम्माननीय वेणु पिल्लई सर यहाँ पर पधार चुके हैं, हम तहे दिल से उनका स्वागत करते हैं। और उन्होंने आते ही बोला है कि वो बड़ा प्राइज अनाउंस करने वाले हैं जो अभी तक किसी ने अनाउंस नहीं किया है, तो देखते हैं वो कितना बड़ा प्राइज अनाउंस करते हैं। उसी दौरान पॉइंट के तरफ खेल के 1 रन भाग के कंप्लीट किया है। खेल रहे रूपेश पवार जो कोकन से आते हैं और मैं जैसा कह रहा हूँ गए 7 साल से वो केआरसी पहले 3 ईयर चैंपियन है और गए 7 साल से रूपेश पवार केआरसी तरफ से ही खेल रहे हैं। और इस दूसरा ओवर प्रोग्रेस है अक्षय अच्छी बॉलिंग करते हुए और उठा के खेला है फाइन स्क्वायर लीग की तरफ 4 रन। थैंक यू डीजे। जैसा मैंने बोला पवार एक कोकन से आते हैं और अपनी पावर के ऊपर बहुत भरोसा करते हैं। नाम ही पवार है तो अपनी पावर के ऊपर भरोसा करेंगे ये। तो पवार से भी पूछने का है, हर साल एमपीएल खत्म होने के बाद बोलते हैं कि मैं रिटायर्ड हो रहा हूं। आज देखा तो ओपनर ही आ गए बैटिंग करने को। तो जैसा राज करने लोगों का भरोसा नहीं वैसा पवार का भी भरोसा नहीं, रूपेश पवार का। गए 7 साल से बोल रहे हैं मैं रिटायर्ड हो रहा हूं हर एमपीएल के बाद, लेकिन आज तो ओपनर ही दिख रहे। स्कोर हो गया है 2 ओवर के बाद 22। तिसऱ्या षटकाची सुरुवात, पुन्हा एकदा हवाई फायर, एअर स्ट्राइक इथे सुरू आहे। षटकारानं स्वागत। धन्यवाद डीजे। 28 धावा फलकावर, सलामीची जोडी मैदानामध्ये। जशास तसं उत्तर, टिट फॉर टॅट, वन्स अगेन इन द एअर, सिक्सर। थँक्यू डीजे। गिअर बदललेला आहे। पहिल्या 2 षटकामध्ये गाडी थोडीशी रणत सुरू होते, पहिल्या दुसऱ्या गिअरवरती थेट टॉप गिअरवरती गाडी आता आणलेली आहे आणि सुसाट सोडलेली आहे। फलकावरती धावा 34, षटक क्रमांक 3 सुरू आहे। 60 धावांची सलामी आली होती एका बाजूला एमजीव्ही चॅम्पियन्स कडून, तर 34 धावांची सलामी आतापर्यंत। आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला चेंडू आहे आणि सीमारेषा गाठणार आहे। 4 धावा। अडतीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये आणि पाठोपाठ षटकार आणि चौकारांच्या बेधुंद फैरी। इथे फलंदाज नंदू, वाह वाह वाह, अत्यंत देखना, सहज, सुंदर, लाजवाब, 4 रन। नंदू
सगळी सूत्र आपल्या हातात घेतो आहे. 2 चौकार लागोपाठ, त्या अगोदर 2 षटकार. त्याची बॅट फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलते.